उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानं महाराष्ट्रावर शोककळा. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45 बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह विमानातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आमदार भरतजी गोगावले यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि एकंदरीतच महाराष्ट्राला मोठा धक्का. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय. अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे. एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे. आणि आज अजितदादा गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.